डू आय बिलीव्ह इन लव्ह ॲट फर्स्ट साईट. ऑफिसला जात असताना डोक्यात एक विचार चमकून गेला. फॉरगेट फर्स्ट साईट. डू आय बिलीव्ह इन लव्ह. व्हॉट इज लव्ह? मनाशी मन जुळणं की जस्ट अ फिजिकल अट्रॅक्शन? का दोन्ही? का अजून काही तिसरं पण असतं? असणारच. कारण 2 भेटींमध्ये प्रीतीबद्दल जे काही मला वाटत होतं ते ह्या दोघांपैकी कुठल्याही मुद्द्यावर नव्हतं. तिच्याबद्दलच्या भावना ह्या मनाच्या खूप आतून आल्या होत्या आणि खूपच स्ट्रॉंग होत्या. जसं काही मला तिच्याबद्दल जे वाटत होतं त्याबद्दल कुठलंही दुमत नव्हतंच. सोमवारची सकाळ ही बहुतांश IT वाल्यांची अजातशत्रू असते आणि तो IT इंजिनियर माझ्यासारखाच नुकताच प्रेमात पडलेला असेल तर ती सकाळ अगदी नकोसं करून सोडते. नशिबाने 4 जुलै असल्याने अमेरिकेतील बहुसंख्य कलिग्स सुट्टीच्या मूडमध्ये असल्याने काम जास्ती आलं नव्हतं. सकाळच्या 1-2 किरकोळ सिंक अप मीटिंग उरकल्या, आठवड्याभराच्या कामाची आखणी केली आणि इतर ईमेल्सना प्रत्युत्तर देऊन टाकल्यावर थोडा मोकळा वेळ मिळाला. प्रीतीचा विचार मनाच्या कोपऱ्यात होताच. जरा मोकळा वेळ मिळताच पुन्हा त्याने मनाचा कब्जा घेतला. मी घड्याळात नजर टाकली. 12:30 होऊन गेले होते. नेहाचं कॉलेज केव्हाही सुटलं होतं. त्यामुळे कॉलेजपाशी जाऊन प्रीतीला अनपेक्षित भेटण्याची शक्यता नव्हती. पण कदाचित मी पटकन माझा कलिग दिनेशला पिंग केले. हाय दिनेश. हाय तरुण. व्हॉट्सअप. अरे मी जरा लंच टाईममध्ये सिटी लायब्ररीमध्ये जाऊन येतोय. थोडा उशीर झाला तर आपली 2ची मीटिंग चालू कर. मी आलो की लगेच जॉईन करतो. नो प्रॉब्लेम. आय विल हँडल. मी पटकन बाहेर पडलो. प्रीती दुपारची बऱ्याचदा सिटी लायब्ररीमध्ये जाते, किंबहुना जात असावी असा एक अंदाज होता. त्यामुळे मी माझा मोर्चा सिटी लायब्ररीकडे वळवला होता. मनामध्ये एकच धावा करत होतो. प्लीज प्लीज गॉड प्लीज प्रीती असू देत लायब्ररीमध्ये. आणि प्लीज प्लीज प्रीती असो किंवा नसो तेथे नेहा नसू देत. सिटी लायब्ररी नेहमीप्रमाणे गर्दीने भरलेली होती. वीकेंड बहुतांश गर्दी ही एकतर कॉलेज गोईंग स्टुडंट किंवा पेन्शनर आणि गृहिणींची होती. मी लायब्ररीच्या प्रवेशद्वारातून सगळीकडे नजर टाकत आत शिरलो. खालच्या मजल्यावर विविध प्रकारची छोटी छोटी दालने केलेली होती. स्टोरी बुक्स, टेक्निकल पब्लिकेशन्स, सायन्स फिक्शन्स, कुकिंग रेसिपीज, बॉलिवूड हॉलिवूड गॉसिप मॅगझिन्स. कुठे असेल प्रीती? पुढची जवळजवळ 15 मिनिटं मी सगळे सेक्शन पालथे घालण्यात घालवले, पण ती कुठेच दिसत नव्हती. मन निराशेने भरून जात होते. शेवटचा सेक्शन रेसिपीज. मी आतमध्ये गेलो. आतमध्ये बहुतांश नवविवाहित मुली निरनिराळी पुस्तक चालण्यात मग्न होत्या. ऑफकोर्स प्रीती इथेही नव्हती. मी निराश होऊन मागे वळणारच होतो. एवढ्यात तो मधाळ साखरेत घोळलेला गोड आवाज कानावर पडला. मे आय हेल्प यू तरुण. मी खाडकन मागे वळलो. मागे प्रीती उभी होती. पर्ल व्हाईट रंगाचा कुर्ता आणि लेगिन्स, व्हाईट रंगाची छोटीशी बिंदी, हातात निळ्या, गुलाबी, लाल, जांभळ्या रंगाच्या बांगड्या, थोडेसे थिक सोलचे सँडल्स आणि चेहऱ्यावर तेच ते हृदयाला भेगा पाडणारी $1,000,000 स्माईल. हो हाय प्रीती. मी योगायोग दाखवण्याचा प्रयत्न करत म्हणालो. काय शोधतो आहेस? ॲक्च्युली दुपारी एक अर्जंट मीटिंग आहे. त्यासंबंधी काही नोट्स काढायच्या होत्या. म्हणलं इथं लेटेस्ट पब्लिकेशन्स मिळतील म्हणून बघत होतो. हो मग मिळाली का? नाही ना. जे पाहिलं होतं ते नाहीच सापडलं. मी उगाचच चेहऱ्यावर निराशा आणत म्हणालो. नाहीच सापडणार. प्रीतीने सेक्शनच्या हेडिंगकडे बोट दाखवलं आणि म्हणाली, तू चुकीच्या सेक्शनमध्ये बघतो आहेस. रेसिपीजमध्ये टेक्निकल्स कसं मिळेल? हो खरंच की मी बघितलंच नाही. बट एनिवेज हाऊ कम यू आर हिअर? बुक्स बदलायला? नो आय वर्क हिअर. प्रीती म्हणाली. यू व्हॉट? क्षणभर माझ्या कानांवर विश्वासच बसेना. आय वर्क हिअर. मी इथे दुपारी पार्ट टाईम करते. प्रीती म्हणाली. पण का? का? कारण मला बुक्स खूप आवडतात. ह्या असंख्य पुस्तकांमध्ये माझी दुपार मस्त जाते. दुपारी उगाच घरी लोळत पडण्यापेक्षा इथे मला छान वाटतं. शिवाय
सेल्फ एस्टीम, स्वाभिमान. पॉकेट मनीसाठी घरी पैसे पण नाही मागावे लागत. प्रीती हसत हसत म्हणाली. मी काहीतरी बोलणार एवढ्यात एक खतरूड म्हातारी, हृदयरोग आणि त्यावरील उपचार असलं काहीतरी पुस्तक कुठे आहे हे विचारायला आली. ऑल राईट, तिला घेऊन जाता जाता प्रीती म्हणाली. भेटू नंतर, थोडं बिझी आहे. इफ यू वॉन्ट एनिथिंग लेट मी नो. मी सेकंड फ्लोअरवर आहे. बाय, असं म्हणून ती निघून गेली. आय ऑट अ डेट विथ यू, कॅन आय. मी मनातल्या मनातच म्हणालो. प्रीतीची भेट नक्कीच मनाला सुखावणारी होतीच, पण दुसरी सुखावणारी गोष्ट होती ती म्हणजे प्रीती सिटी लायब्ररीमध्ये दुपारी पार्ट टाईम करते ही होती. म्हणजे दुपारी कधीही तिला भेटावंसं वाटलं तरी ती कुठे भेटेल हे नक्कीच होतं. आता प्रश्न होता की आजच्या प्रीतीला भेटीबद्दल नेहाला सांगावं का? जर आज सांगितलं तर पुढे प्रत्येक वेळी मी केव्हा केव्हा सिटी लायब्ररीला गेलो आणि प्रीतीशी भेट झाली हे सांगणं आलं असतं. त्यामुळे सध्या तरी काहीच न बोलावं असं ठरवलं. अगदीच प्रीतीने सांगितलं असतं तर काहीतरी सारवासारव करता आले असते. पुढचे 2-3 दिवस मी नेहाच्या संपर्कात होतो, पण तिने कधीही प्रीतीचा किंवा मी सिटी लायब्ररीला तिला भेटण्याचा विषय काढला नाही. थोडक्यात ह्याबद्दल प्रीतीनेही तिला काही सांगितलं नव्हतं हे नक्की. खरं तर मला पूर्ण खात्री होती की प्रीती नेहाला नक्की सांगेल आणि त्यासाठी द्यायच्या उत्तराचीही मी तयारी करून ठेवली होती. पण प्रीती नेहाला काहीच बोलली नाही हे अनपेक्षितच होतं. का केलं असेल प्रीतीने असं? विसरली असेल का मुद्दामच सांगितलं नसेल? मी सिटी लायब्ररीमध्ये येणं, तिला भेटणं तिला आवडलं असेल का? मी पुन्हा एक चान्स घ्यायला ठरवलं. शुक्रवारी तसंही दुपारनंतर ऑफिस रिकामंच व्हायला लागलं. जवळपासच्या गावी मुंबई, सांगली, कोल्हापूर वगैरेला राहणारी मंडळी दुपारनंतरच कल्टी मारून एकदम सोमवारी सकाळी ऑफिसला उगवतं. त्यामुळे दुपारनंतर वर्कलोड कमी होता. मी लगेच संधी साधून सिटी लायब्ररीला पोचलो. प्रीती खालच्या मजल्यावरच्या काउंटरवरच होती. मला येताना पाहताच तिने लांबूनच हाय केलं. मी लगेचच टेक्निक्स सेक्शनला जाऊन पुस्तक चाळू लागलो. पण माझं लक्ष पुस्तकात कमी आणि प्रीतीकडेच होतं. डेस्कवरच्या संगणकावर ती कसलं तरी लिस्ट अपडेट करत होती. मी सर्व काही विसरून तिच्याकडेच पाहत होतो. किती वेळ कुणास ठाऊक. आजूबाजूने अनेक जण येत जात होते, पण मला त्याची पर्वा नव्हती. मी जणू काही कुठल्या तरी दुसऱ्याच जगात होतो. आणि अचानक प्रीतीने वर पाहिलं. आमची नजरानजर झाली. मी पटकन दचकून दुसरीकडे पाहिलं. प्रीतीने मला तिच्याकडे पाहताना नक्कीच बघितलं होतं. ओ गॉड, हर आयज. यू विल किल मी वन डे, स्टुपिड विथ दॅट लुक. मी स्वतःशीच प्रीतीला म्हणालो. हृदय धाड धाड उडत होतं. इतक्या गोंगाटातही मला त्याची धडधड कानात ऐकू येत होती. शेवटी कुठलं तरी एक पुस्तक उचललं आणि माघारी वळलो. प्रीती डेस्कवर नव्हती. मी आजूबाजूला तिला शोधायचा प्रयत्न केला, पण ती कुठेच दिसली नाही. माझा नंबर येताच पुस्तकांचं कार्ड काउंटरला रजिस्टर केलं आणि तेथून बाहेर पडलो. मी काही दिवसातच सिटी लायब्ररीची ॲन्युअल मेंबरशिप घेऊन टाकली. लवकरच माझ्या सिटी लायब्ररीच्या चक्रा वाढल्या. तसं माझं आणि प्रीतीचं फारसं बोलणं व्हायचं नाही. बऱ्याच वेळेला ती कामातच असायची आणि उगाचच तिला कामात डिस्टर्ब करायची माझी इच्छा नव्हती. बहुतांश वेळ फक्त हाय किंवा बाय ह्यावरच असायचं. पण हेही नसे थोडकं. बऱ्याच वेळा आमची नजरानजरही व्हायची. त्या नजरेत कोणतेच भाव नसायचे. खरं तर मला कळत नव्हतं की ती पण माझ्याकडे बघते आहे का मी तिच्याकडे बघतो आहे हे बघायला ती माझ्याकडे बघते आहे. पण काहीही असलं तर तेवढी एक नजरही पुरेसी होती मला. त्यानंतर दिवसभर मला प्रीतीचा हँग ओव्हर करायचा असायचा. कधी नेहाशी फोनवर बोलताना चुकून मी नेहाला प्रीती म्हणूनच हाक मारेन अशी भीती वाटायची. जणू काही माझ्याच मल्टिपल पर्सनॅलिटी झाल्या होत्या. एक नेहासाठी आणि एक प्रीतीसाठी. एकाची गोष्ट दुसऱ्याला कळता कामा नये. मानवी मन किती विचित्र असतं. माझ्या मनाने आता एक नवीनच खेळ चालू केला होता. गिल्ट कॉन्शियस.
प्रीतीला भेटलो की नेहाचा चेहरा समोर यायचा. नेहाला मी फसवतो आहे असला काहीसा विवेकी की अविवेकी विचार डोक्यात पिंगा घालत असायचा. शेवटी नेहाचं आणि माझं अजून ब्रेकअप झालं नव्हतं. आम्ही अजूनही कपल्सच होतो. लग्न करणार नसलो तरी ह्याचा अर्थ कदापि असा नव्हता की ती असतानाच मी दुसरीबरोबर फ्लर्ट करावं. या उलट नेहाशी बोलताना मनामध्ये फक्त आणि फक्त प्रीती असायची. नेहाशी मी पहिल्या इतका एकरूप होऊ शकत नव्हतो. सारखी मनामध्ये एक प्रकारची भीती असायची. प्रीतीने नेहाला मी जवळजवळ रोज सिटी लायब्ररीमध्ये भेटतो सांगितलं तर, नेहाला कधी चुकून प्रीती म्हणून हाक मारली तर, प्रीतीला माझ्या विचित्र वागण्याचा संशय आला आणि तिने मला भेटणं सोडून दिलं तर, माझ्यामुळे प्रीती आणि नेहाची मैत्री तुटली तर, काहीतरी अघटित घडून नेहा आणि प्रीती दोघांनीही माझ्याशी बोलणं टाकलं तर, एक ना एक खरंच म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. मोठमोठी लोक सांगून गेली आहेत, थिंक पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह थिंग्स विल हॅपन. माझ्या मनात तर निगेटिव्ह थिंकिंगने थैमान घातला होता. आणि नेमका एक दिवशी नेहाचा फोन आला. हॅलो तरुण, संध्याकाळी 7:30ला भेट मॅगडीला. विनाकारण नेहाचा आवाज मला थोडासा चिडका, थोडासा टेन्स्ड वाटत होता. काय झालं असेल? तिला प्रीती बोलली असेल का काही? हॅलो तरुण, ऐकू आलं ना? 7:30 शार्प. अगं पण आज लेट होईल थोडं ऑफिसला. उद्या नाही का चालणार? मी थोडा वेळ काढायला बघत होतो. नो तरुण, आजच 7:30 शार्प. मला बोलायची संधी न देताच नेहाने फोन ठेवून दिला. रोनाल्ड मॅकडोनाल्ड, आता तूच वाचव रे बाबा, म्हणत मी कोपरापासून हात जोडले. काय होणार होतं आज संध्याकाळी त्या नेतीलाच ठाऊक. कसाबसा संध्याकाळी 6:45 पर्यंत ऑफिसमध्ये वेळ काढला आणि मग मॅकडीला जायला बाहेर पडलो.